आज पुन्हा पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. भरपूर महिलांना 12वा हप्ता मिळाला नाही. आता जमा होणार 12वा हप्ता, 13वा हप्ता. जुलै महिन्याचे सुद्धा पैसे आता जमा होणार. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती. आता बघा, पैसे जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती भरपूर महिलांना आलेला आहे. आता पुन्हा एकदा पैसे वाटप सुरू झालेलं आहे. ज्या बहिणींना 12वा हप्ता नाही मिळाला अशा बहिणींसाठी खुशखबर आहे. कारण की आता जमा होणार आहे डबल हप्ता. 13व्या हप्त्याचे सुद्धा जुलै महिन्याचा सुद्धा हप्ता वाटप होणार आहे. कारण की जुलै महिना सुरू होऊन आता भरपूर दिवस झालेले आहेत आणि आता मेल सुद्धा येणार आहे, मेसेज सुद्धा येणार आहे. पैसे जमा का झाला नाही याच्याबाबत सर्व अपडेट आलेले आहे. आता होणार आहे जुलै महिन्याचे पैसे वाटप. आता आजपासून पुन्हा एकदा पैसे वाटप सुरू झालेलं आहे. ज्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते, पाठीमागच्या शनिवारपासूनच हे पैसे वितरण सुरू झालेलं होतं. आज सुद्धा आहे शनिवारचा दिवस. आज अंतिम वाटप असणार आहे 12व्या हप्त्याचं. ठीक आहे, आज 100% राहिलेल्या सर्व महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे. तसेच जुलै महिन्याचा हप्ता कधी वितरण होणार त्या संदर्भात आलेले आहे जबरदस्त ऑथेंटिक अशी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी, आजची सर्वात 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 मोठी खुशखबर आहे. बघा, आज तारीख आहे 12/7/2025. डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर ऑन 12/7/2025. आज पुन्हा पैसे वाटप सुरू झालेलं आहे. राहिलेल्या सर्व महिलांना जून महिन्याचा हप्ता आज वाटप होणार आहे. पैसे वाटप झाल्याच्या नंतर अशा प्रकारचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती पडणार आहे. सर्वच महिलांना, सर्वच बहिणींना हे पैसे वाटप होणार आहेत. हे लक्षामध्ये घ्या. 100% आज होणार आहेत पैसे जमा, पैसे वाटप. महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. आज पुन्हा एकदा पैसे वाटप सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. आता नवीन वेबसाईट सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये या संदर्भात चर्चा झालेली आहे. भरपूर आता मागणी केली जात आहे की लाडक्या बहिणींना बाबा जून महिन्याचा हप्ता नाही मिळाला, मे महिन्याचा नाही मिळाला, तर त्याचं कारण काय आहे, या संदर्भात नवीन वेबसाईट सुरू करा जेणेकरून लाडक्या बहिणींना मदत होईल. अशा प्रकारची मागणी आता केली जात आहे. त्यामुळे लवकरच नवीन वेबसाईट सुरू होण्याचे चान्सेस या ठिकाणी वाढलेले आहेत, शक्यता वर्तवली जात आहे. तर बघा, सर्व जिल्ह्याची अपडेट आलेली आहे. जून महिना महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेला आहे. 12व्या हप्त्याचा हा जून महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत. तर बघा, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात कमेंटमध्ये टाका. तर बघा, सातारा जिल्ह्यामध्ये जून महिना वाटप झाला, जून महिन्याचे पैसे वाटप झाले. नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप झाले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाटप झाले. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाटप झाले. जून महिन्याचा 12वा हप्ता मुंबई उपनगर जिल्ह्यात जमा झाला. मुंबई जिल्ह्यात पैसे वाटप केले. रत्नागिरी जिल्ह्यात पैसे वाटप केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पैसे वाटप केले. अमरावती जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्याही जिल्ह्यात 12व्या हप्त्याचे पैसे वाटप केले आहेत. नाशिक जिल्ह्यात पैसे वाटप केले. जालना जिल्ह्यात पैसे वाटप केले. बीड जिल्ह्यात वाटप केले. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले. गोंदिया जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले. नागपूर जिल्ह्यात पैसे वाटप केले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले. त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले. त्यानंतर बघा, पुणे जिल्ह्यात पैसे वाटप केले. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात पैसे वाटप केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले. धाराशिव जिल्ह्यात पैसे वाटप केले. लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली, कोल्हापूर, अशा सर्व, वाशिम, बुलढाणा, जळगाव, धुळे, सर्व भंडारा जिल्हा असेल, सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये, 36 जिल्ह्यामध्ये, परभणी असेल, हिंगोली, 36 जिल्ह्यामध्ये जून हप्ता वाटप केला आहे. तुम्हाला जर जून हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर एकदा तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक आहे का, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून अर्ज केलेला असू द्या, ते एकदा चेक करा. तुमच्या बँकेची केवायसी पूर्ण आहे का ते एकदा चेक करून घ्या. या सर्व गोष्टी पूर्ण असतील तरी सुद्धा तुम्हाला जर पैसे आले नसतील तर आज तुम्हाला ते पैसे मिळून जातील. ठीक आहे. भरपूर महिलांना यावेळेस असं झालेलं आहे की जून महिन्याचा हप्ताच आला नाही. त्यांना मे महिन्याचे पैसे आले होते परंतु जूनचा हप्ता आला नाही. सर्व जिल्ह्याची अपडेट सांगणार आहे. अजून किती दिवस वितरण सुरू जाणार आहे. तर बघा, मागच्या आठवड्यात वितरण सुरू होतं. 5 तारखेपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. 5 तारखेला होता शनिवार. काही महिलांना 5 तारखेला पैसे मिळाले, काही महिलांना 7 तारखेला सोमवारी पैसे मिळाले, काही महिलांना 8 तारखेला मंगळवारी पैसे मिळाले, तर काही महिलांना 9 तारखेला बुधवारी, काही महिलांना 10 तारखेला शुक्रवारी, काही महिलांना काल 11 तारखेला 10 तारखेला गुरुवारी, काही महिलांना 11 तारखेला काल शुक्रवारी सुद्धा पैसे आले. आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आज 100% पैसे जमा होणार आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा, केवायसी ओके ठेवा, सर्व गोष्टी ओके ठेवा.
मग तुम्हाला लाभापासून कोणीही त्यानंतर मग तुम्हाला पैसे मिळण्यामध्ये कोणतीही अडचणला फेस करावं लागणार नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे मोठी खुशखबर. आता लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार आहोत. त्याकरिता कमिटमेंट दिलेले आहे. जे आम्ही जाहीरनाम्यामध्ये गोष्टी जाहीर केल्या होत्या त्या सर्व पूर्ण करणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. सर्व अडचणी सॉल्व्ह करून लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जाणार आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे 5 वर्षामध्ये योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. 1500च्या रकमेमध्ये वाढ करून 2100 रुपये दिले जाणार आहेत. आणि हीच आहे लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी खुशखबर. तर बघा, महिलांसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणीला आतापर्यंत एकूण 12 हप्ते जमा झालेले आहेत. किती हप्ते जमा झालेले आहेत? एकूण 12 हप्ते. ठीक आहे. तर बघा, डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर. जुलै 2024 ते 2025 पर्यंत हे पैसे तुम्हाला मिळत राहणार आहेत. सर्व महिलांना हे पैसे मिळाले आहेत. ठीक आहे. आता बघा, गेल्या वर्षी ही योजना सुरू झाली जुलै 2024 मध्ये आणि आतापर्यंत जून महिन्यापर्यंत पैसे तुम्हाला मिळाले. एकूण लाडक्या बहिणींना 12 हप्ते जमा झालेले आहेत. पहिला हप्ता होता जुलै 2024चा, तो तुम्हाला 1500 रुपये मिळाला. दुसरा हप्ता होता ऑगस्ट 2024, तो तुम्हाला 1500 मिळाला. त्यानंतर तिसरा हप्ता होता सप्टेंबर 2024, तोही 1500 रुपये मिळाला. चौथा हप्ता होता ऑक्टोबर 2024, तोही 1500 रुपयाचा हप्ता मिळाला. पाचवा हप्ता होता नोव्हेंबर 2024, तो पाचवा हप्ता होता, तोही 1500 रुपये तुम्हाला मिळाला. त्यानंतर सहावा हप्ता होता डिसेंबर 2024, तोही तुम्हाला 1500 रुपये मिळाला. त्यानंतर नवीन वर्ष 2025 सुरू झाले. 7वा हप्ता होता जानेवारी 2025चा, तोही तुम्हाला 1500 रुपये मिळाला. 8वा हप्ता होता फेब्रुवारी 2025, तोही तुम्हाला 1500 रुपये मिळाला. 9वा हप्ता होता मार्च 2025, तोही तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे मिळाला. त्यानंतर 10वा हप्ता होता एप्रिल 2025चा, तोही तुम्हाला पैसे मिळाले. त्यानंतर 11वा हप्ता होता मे महिन्याचा, मे 2025चा, तोही तुम्हाला पैसे 1500 प्रमाणे मिळाले. आणि आता नुकताच 12वा हप्ता या मागच्या आठवड्यात जमा करण्यात आलेला आहे 2-4 दिवसापूर्वी, तोही तुम्हाला 1500 रुपये पर्यंत मिळाले. म्हणजे जुलै 2024 पासून ते जून 2024 पर्यंतचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत. म्हणजे टोटल 12 हप्ते तुम्हाला मिळाले. आता 13वा हप्ता मिळणार आहे जुलै महिन्याचा आणि हे पैसे आता लगेच जमा होणार आहेत अशी अपडेट आलेली आहे. महिलांसाठी खुशखबर. तर बघा, ज्या महिलांना अजूनपर्यंत जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आज 100% पैसे मिळणार आहेत. पहिला टप्पा असणार आहे सकाळी 9 ते 4, दुसरा टप्पा असणार आहे संध्याकाळी 5 ते रात्री उशिरापर्यंत 11पर्यंत. हे पैसे आज शनिवार आहे, उद्या पैसे तुम्हाला येणार नाहीत, कारण की उद्या वार आहे रविवार, उद्या असणार आहे बँकांना सुट्टी. त्यामुळे ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्यांना आजच, बघा आज शनिवार आहे, आजच 100% आजच तुम्हाला जून महिन्याचे पैसे मिळणार आहेत. बघा, भरपूर जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत, पैसे जमा झालेले आहेत. नागपूरला पैसे आले, रायगड जिल्ह्यामध्ये पैसे आले, महाराष्ट्रातील प्रत्येक, बघा 36 जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत. परंतु भरपूर महिला अशा आहेत त्यांना पैसे आलेले नाहीत, तर त्यांना आज पैसे येणार आहेत. ज्या महिलांना जूनचा हप्ता अजूनपर्यंत मिळाला नाही अशा महिलांना आज पैसे येणार आहेत. पैसे वाटप 36 जिल्ह्यामध्ये सुरू आहे. एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यानुसार पैसे वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. मागच्या शनिवारपासूनच पैसे जमा होत आहेत. आता आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबरसाठी मोठी खुशखबर आहे, कारण की आता आपल्या चॅनलतर्फे दिली जाणार आहे पैठणी साडी. पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे. ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 100K सबस्क्रायबर होतील, म्हणजे 1,00,000 सबस्क्रायबरची युट्यूब फॅमिली ज्यावेळेस आपली कंप्लीट होईल त्या दिवशी एका पैठणी साडीचा गिव्ह अवे केला जाणार आहे. ही पैठणी साडी मिळणार आहे लकी विनरला. ही फ्री मध्ये साडी दिली जाणार आहे आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनल तर्फे. या गिव्ह अवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. ज्या दिवशी 1,00,000 सबस्क्रायबर होतील त्याच दिवशी त्यांच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची ही पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. त्यामुळे पैठणी साडीच्या या स्पेशल अशा गिव्ह अवे मध्ये सर्वांनी पार्टिसिपेट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती तसेच ही साडी महाराष्ट्रातील अनेक महिला जिंकू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, लाडक्या बहिणींना आता याच महिन्यामध्ये डबल मेसेज येणार आहेत, कारण की जून महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत. जून महिन्याचे 1500चा मेसेज आलेला आहे. 12वा हप्ता जमा झालेला आहे. आता वाटप होतोय 13वा हप्ता. 13व्या हप्त्याचा मेसेज आता लगेच पडणार आहे आणि लगेच जुलै महिन्याचे 13वा हप्ता मिळणार आहे. म्हणजे एकाच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना डबल पैसे येणार आहे. 2-2 हप्त्याचे पैसे जमा होणार आहे. याच्यामुळे महिलांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महिलांसाठी खुशखबर. आता 13वा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळेल त्या अगोदर बघा,
लाडक्या बहिणींना जो पहिला हप्ता मिळाला होता, या योजनेची सुरुवात झाली होती. त्यानंतर पहिला हप्ता तुम्हाला मिळाला होता जुलै महिन्यामध्ये 2024 या वर्षामध्ये. आणि ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये खूप पॉप्युलर झाली, लोकप्रिय ठरली, सुपरहिट ठरली. आणि आता या योजनेचे टोटल 12 हप्ते जमा झालेत आणि आता 13व्या हप्त्याचं तयारी सुरू झालेली आहे. आता 13वा हप्ता जूनचा मिळाला 12वा. आता जुलैचा 13वा हप्ता कधी मिळणार? तर बघा, आता होणार आहे फक्त आणि फक्त 13वा हप्ता वाटप. आता लवकरच या संदर्भात राज्य शासन निर्णय घेणार आहे आणि लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जुलै 2025 या महिन्याचे 1500 रुपये जमा करणार आहे.